नमस्कार, शुभ सकाळ. तुमचा दिवस आनंदात जावो. आज मैदान होतं आहे कोंढावळे केसरी असं मैदान आहे. हे मैदान पुणे जिल्ह्यामध्ये होतं आहे. या मैदानामध्ये रात्री लाईव्ह लॉट जे आहेत ते पडलेले आहेत. बहुतेक माझ्या अंदाजानुसार 35 गट पळणार आहेत आणि त्या 35 गटामध्ये बकासूरची चिठ्ठी निघालेली आहे, महाराजची चिठ्ठी निघालेली आहे. मी तुम्हाला कालच सांगितलेलं बकासूर पाळणार आहे तर पाळणारच आहे, महाराज पाळणार आहे तर पाळणारच आहे. बकासूर महाराज हे दोघे रथी महारथी, रथी म्हणता येईल महाराजला, महारथी बकासूर आहे. कारण की ज्यावेळेस हिंद केसरी होईल महाराज त्यावेळेस त्याला महारथी म्हणण्यात काही हरकत नाही आहे. परंतु आज नाही उद्या होईलच तो. आणि आज बकासूरचा पैरा कोण आहे चर्चा करूया. बकासूरच्या पैऱ्याची काळजी करू नका, माहीत आहे मला, 100% माहीत आहे. आणि बघूया तोच पैरा असेल. महाराजचा पैरा एक प्रश्नचिन्ह आहे. महाराजचा पैरा एवढा सांगू शकत नाही, अंदाज आहे. पण बकासूरचा पैरा फिक्स आहे. तर मग चला वळूया. आज ओपनचं मैदान होते पुणे जिल्ह्यामध्ये आणि हे मैदान जे आहे ते STC लाईव्ह या चॅनलवरती दिसेल आपल्याला आणि सगळ्या महाराष्ट्राने बघावं. पित्री लाईव्हवरती हे मैदान नाही आहे आणि दिवसागणिक मैदान आहेत, दिवसागणिक मैदानात आहे. आणि कसं होतं आहे, खूप लोकांनी मेसेज केले मला, बकासूरवर अन्याय झाला, काल बोलला नाहीस. मित्रांनो, किरण शिरतोडे व्लॉगचा माझा दुसरा चॅनल आहे, त्या ठिकाणी जावा आणि तो चॅनल बघा आणि मग कमेंट्सला या. काय होते, 2 चॅनल आहे ती. काही लोकांना इकडं चॅनल दिसतो आहे, इकडं दिसतो या, त्यामुळे त्या चॅनलवरती जावा तुम्ही आणि तिथं जाऊन बघा. बकासूरबद्दल काय मनामध्ये दिलगिरी आहे आणि दिलगिरीच राहील, तो आहे. त्याच्यामुळे आपण या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आहे मी, बाकीचं मला माहीत नाही काय. त्याच्यावर अन्याय ज्या ठिकाणी होतो मी त्या ठिकाणी बोलतोच आणि त्या ठिकाणी बोललोसुद्धा आहे. किरण शिरतोडे ब्लॉग्स हा माझा नवीन चॅनल आहे, त्या ठिकाणी जावा, व्हिडिओ आहे, व्हिडिओ नीट बघा. त्या व्हिडिओमध्ये काय विश्लेषण केलेलं आहे, त्या कालचा निकाल जो एक सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, एक धक्कादायक निकाल होता. परंतु त्या निकालाबद्दल थोडीशी माहिती दिली मी त्या ठिकाणी. निकाल कशा पद्धतीचा होता, त्या निकालाबद्दल जे काही मत आहे ते त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. आणि कधीच मी रणजित निंबाळकर सर, स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांच्या विचारांचा माणूस आहे. जिथे अन्याय होतो त्या ठिकाणी मी बोलण्याचा प्रयत्न करतोच. शेवटी आता काही लोक म्हणली तू बेहलास, आवाज उठवला नाहीस, काय नाहीस. मी कुणाला भेट नाही. सोशल मीडियाचं जग आहे, जिथे अन्याय होईल त्या ठिकाणी आपण बोलतो. जिथे गोरगरिबाची का बैल असते ना त्या ठिकाणी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करत असतो आपण. आणि जाऊन बघा त्या ठिकाणी कसं होते. काही लोकांनी आता माझ्या इकडे 19,000 सबस्क्रायबर आहेत, त्यातलं तिकडं 3,000 रुपये नाही, 3,000 सबस्क्राईब आहेत. त्या ठिकाणी थोडेसे सबस्क्रायबर आहेत, तिथं जाऊन थोडेसे व्हिडिओ बघा, तो चॅनल सबस्क्राईब करा, तिथंसुद्धा माहिती देतो मी. आणि काय होतं आहे, कधी इकडं व्हिडिओ पडले की तिकडे पण टाकतो. शेवटी 2 चॅनल आहेत. तर मग आज नव्याने सुरुवात करूया. जे झालं ते गंगेला मिळालं. एक नव्या चॅप्टरला सुरुवात करूया. डोळे आता सुजलेले दिसतात का कोणाला? नाही ना, वासारलेत. काय होतं आहे, ते पांढऱ्या पेशा कमी असल्यामुळे जरा थोडंसं. आणि लोकांनी खूप चांगलं मला सपोर्ट दिला बरं का. काल मला खूप लोकांनी फोन केला. मला कर्नाटकमधून सुद्धा फोन येत आहेत. म्हणजे बेळगाव साईडला नाही का मराठी भाषा बोलली जाते, अर्धी मराठी अर्धी कन्नड. खरं तिकडे पण फॅन आहे ती माझं, मला माहीत नव्हतं बरं का. काय याला काय एवढा फेमस झालो का काय मी? नसेल बाबा, एक आपलं मनाचं म्हणजे मनाला वाटतं असं कधी कधी. कारण की खूप ठिकाणून फोन येतात आणि जर कोणाचं जर एखाद्या गोरगरिबाच्या बैलाची मुलाखत घ्यायची असेल, कुणाच्या दुकानाचं उद्घाटन म्हणा, कुणाचं एखादी फ्रँचायझी असेल किंवा त्याचं एक थोडंसं सातारा जिल्ह्यामध्ये सांगतो आहे आणि सांगली जिल्ह्यामध्ये एखाद्याचं समजा छोटंसं शॉप असेल किंवा एखाद्याचं खाद्याचं दुकान असेल, बैलांच्या ह्याच्या त्याच्या कुठलेही असू द्या, मोबाईलसुद्धा, पण त्याचे रील्ससुद्धा बनवू शकतो, त्याची व्हिडिओसुद्धा बनवू शकतो. आणि मला कॉन्टॅक्ट करा 95 61 11 99 40 हा माझा नंबर आहे.
कोणी बिंदास करा. त्या ठिकाणी आपण तुमच्या दुकानाचं असेल, कशाचं असो, कुणाचं आहे, बैलाचं असू दो, बैलाची व्हिडिओ बनवायची असेल, रील्स बनवायची असेल, किंवा दुकानाचं उद्घाटन करायचं असेल, किंवा छोटंसं दुकान असेल त्याचंसुद्धा रील्स आपण बनवू शकतो. आणि आता सगळी म्हणते मानधन तुमच्यानं काय द्यायची द्या, तसं काय नाही. आपलं तुमची मी आता जवळ आसपास कसं आहे, मला बी थोडंसं करा सहकार्य, गरीब कुटुंबात नाही आपण. बघा तुमच्यानं तर काय करा कॉल 9561119940वर. आणि सुरुवात करूया आता. आज बकासूर कोणासोबत पळतोय? आज बकासूर पळतोय एक बलमा नावाचा नंदी आहे. तो बलमा पांढरा रंगाचा नंदी आहे. मला एवढं म्हणजे त्या मला फक्त बलमा नाव कळले की बलमासोबतच पळणार आहे बकासूर. हा बलमा खूप जणांच्या बरोबर पळला आणि एक नामांकित नंदी आहे, टॉपचा नंदी आहे बलमा. हा सातारा एक्सप्रेस बलमा नाही बरं का, आणि सासवडचा सुद्धा बलमा नाही. हा बलमा बकासूरसोबत एकदा पळाला आहे. पांढरा बलमा, आणि तो नाशिकचा का कुठला आहे मला पण एवढं माहीत नाही, का खेड बुद्रुकमधला आहे मला बी एवढं माहीत नाही, का कुठलं तर आहे. पण बकासूर त्याच्यासोबत आज पळणार आहे. बलमा नावाचा नंदी आहे पुणे जिल्ह्यामध्ये, तो आज पळणार आहे बकासूरसोबत अशी अपडेट आली. आता ती अपडेट कितीपर्यंत खरी होते हे आता मैदानामध्ये गेल्यानंतरच, म्हणजे मैदानामध्ये ज्यावेळेस बकासूर दिसेल पळताना त्यावेळेसच समजेल. परंतु ज्यांनी मला माहिती दिली त्यांचं खूप खूप आभार. अशीच माहिती देत हा बकासूरप्रेमी आपले व्हिडिओ बघत असतात, त्यांच्यापर्यंत आपली माहिती जाते. बलमा नावाचा नंदी आहे अशी माहिती मला दिली. बघू आता ती कितपत खरी होते काय. आणि आज बकासूर आणि बलमा, हा बलमा एक टॉपचा स्पीडचा बैल आहे, सगळ्या महाराष्ट्राने त्याला बघितलंसुद्धा असेल. आणि तो क्वचित पळतो, पुणे जिल्ह्यात जास्त पळतो तो. आणि तो बलमा पांढऱ्या रंगाचा आहे, एवढं मला माहिती आहे. मी बघितलं आहे पण तो कुठला आहे मला काय माहीत नाही. जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. तो बकासूरसोबत एकदा पळाला आहे पुणे जिल्ह्यामध्ये, चांगलं पळालं आहे, गाडीनं गुलालसुद्धा मिळवला आहे. तो बलमा आणि बकासूर आज पुणे जिल्ह्यातील 2 लाखाच्या मैदानामध्ये आज पळताना दिसणार आहे. आणि आज बकासूर काय वाटते, मारेल का आज बाजी बकासूर? जरा कमेंट्समध्ये सांगा थोडंसं. आणि बघूया आज कशा पद्धतीनं बकासूर पळतो आहे. काल 2 फेरे पळाला आहे, त्याला काय नाही होतो, तो पळतो, त्याला काहीच होत नाही. तो एवढा घरी राहील ना तेवढा बकासूरला काय होतं, मग पळत नाही बकासूर. आराम दिला की त्याला जेवढं पळवाल ना ती पळतच राहतो. शेवटी हो का सगळे म्हणतील की आराम दिला पाहिजे काय, हो का शेवटी बकासूर एक नाही दैवी शक्ती आहे त्याच्यामध्ये. आणि तो खरंच त्या बैलगाडा शहर क्षेत्राला देव आहे तर आहेच. कुठलाच बैल असा नाही पळू शकत दाट, एवढ्या दाट 7 ते 8 वर्ष झालं पळतो आहे तो. मी आत्ता 2 वर्ष झाले व्हिडिओ करतो आहे. अगोदरपासून जर व्हिडिओ बनवत असतो आत्ता लाखात गेले असत्या माझ्या सबस्क्रायबर. परंतु असं जरा सपोर्ट करा थोडंसं, तुमच्या फॅमिलीला तुमच्या मित्रांना शेअर करत जावा चॅनेल. तोपर्यंत आपलं चॅनेल सबस्क्राईब होतील. 50K होतील का ह्या वर्षात पूर्ण काय माहीत. आता काय म्हणतील, मैदानात जावं लागेल. मैदानात गेलो नाही गेलो, शेवटी कसं असतं तुमच्या व्हिडिओमध्ये धमक पाहिजे, व्हिडिओ कशी पळलीच पाहिजे. आणि खोट्या बातम्या देत नाही आपण, काही देत होतं अगोदर थोडेसे, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. बकासूर आणि बलमा ही जोडी सज्ज आहे आज 2 लाखाच्या मैदानामध्ये. महाराजचा पैरा कोण असेल? महाराजचा पैरा जरा मला वाटतोय घरचा साज पळेल का. घरचा साज आता पळतोय सेकंदामध्ये, त्याच्यामुळे ते काय नाही पाळणार बैल वादळ साम्राज्य. जरा कमेंट्समध्ये सांगा जरा महाराजचा पैराच काय कळणं झालं आहे कोणासोबत असेल. परंतु बघूया आज बकासूर पुन्हा एकदा गुलाल 100% घेईल. आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं आहे एखाद्याचं छोटंसं शॉप असेल आपल्या म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये एखाद्या बैलाची मुलाखत घ्यायची असेल, एखाद्या बैलाची रील्स घ्यायची असेल, एखाद्या दुकानाचं शॉपचं उद्घाटन, म्हणजे एक उद्घाटन जरी नवं असलं किंवा जुनं असेल त्याची जर तुम्हाला जाहिरात करायची असेल तर आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकताय तुम्ही. 9561119940 पुन्हा एकदा नंबर दिला आहे, घ्या. आणि फालतूगिरीसाठी कुणी कॉल करू नका. काय होते काम असेल तरच करत जावं मित्रांनो. दिवसामध्ये 100-200 फोन उचलणं एवढं पॉसिबल नाही आहे. आणि बघूया काय होते काय नाही. आज बकासूर 1 नंबर करेल काय वाटतं आहे तुम्हाला? चिठ्ठी निघाली, चिठ्ठी त्याची
14 आणि 17 गटात निघाली असं मला वाटते. जरा कमेंट्समध्ये सांगा 14 आणि 17मध्ये निघाली आहे बकासूरची महाराजाची. बघूया काय होतं आहे. धन्यवाद.